हेडलाईन्स नंतर बातमी राजकीय वर्तुळातून। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट मुंबईमध्ये 36 पैकी 25 जागा लढण्याच्या तयारीत आहे। विधानसभेमध्ये सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यास ठाकरे गट आग्रही आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 14 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या। त्यातील 8 आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत, तर 6 आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत। मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ आहे हे दाखवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे का, अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे। 25 जागांवर ठाकरे गट आग्रही असल्यामुळे मवियाचे इतर घटक पक्ष त्यावर काय भूमिका घेणार? मुंबईमुळे मवियामध्ये वादाची ठिणगी पडणार का, असे सवाल आता उपस्थित होतात। देवेंद्र कोल्हटकर माझे सहकारी आपल्यासोबत आहेत। देवेंद्र, मुंबईमधल्या विधानसभा जागांसंदर्भात मोठी मागणी ठाकरे गटाकडून येताना दिसते, मात्र महाविकास आघाडीमधले मित्रपक्ष यावरती काय प्रतिक्रिया देणार, मान्य करणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। काय आहे माहिती? तृप्ती, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते सध्या कामाला लागलेले पाहायला मिळतात आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या देखील विविध बैठका ज्या आहेत ते आता मुंबईमध्ये होतात आणि खास करून ठाकरेंचं लक्ष जे आहे ते मुंबईकडे आहे। कारण आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणूक पार पडली, या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंना चांगलं यश मुंबईमध्ये मिळालेलं आहे। त्यामुळेच आता ठाकरेंचा जो बालेकिल्ला आहे, जे मुंबईतील विविध भाग आहेत, या ठिकाणी जागांची चाचपणी जी आहे ती आता त्यांच्याकडून सुरू करण्यात आलेली आहे। ज्या बैठका पार पडतात आणि त्यामधली जी माहिती मिळते त्यानुसार मुंबईतले ज्या 36 विधानसभा आहेत त्यापैकी 25 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीतून लढण्याच्या ठाकरे तयारीत आहेत। आपल्याला माहिती आहे की 2019मध्ये राष्ट्रवादी शरद पवारांची असेल त्यांना फक्त मुंबईमध्ये 1 जागा मिळाली होती, तर काँग्रेस असेल त्यांना 4 जागा मिळाल्या होत्या। त्यामुळे 2019चे आकडे बघितले तर फारसं यश जे आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळालं नव्हतं, तर ठाकरेंना आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे। 2019मध्ये 14 जागा ज्या आहेत त्या ठाकरेंच्या मुंबईमध्ये निवडून आल्या होत्या। त्यामुळे 19 सध्याची सगळी परिस्थिती पाहता ठाकरेंची मुंबईतली जी काही ताकद लोकसभेमध्ये दिसून आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर ज्या विविध जागा आहेत त्यापैकी 36 पैकी 25 जागा ज्या आहेत त्या लढवण्याच्या तयारीत ठाकरे गट आहे। त्याचसोबत जे नवीन चेहरे आहेत ते देखील उद्धव ठाकरे यांच्याकडून या सगळ्या विधानसभा निवडणुकीमध्ये समोर आणले जातील। जी माहिती मिळते त्यानुसार वांद्रे पूर्व इथून युवासेनेचे जे सरचिटणीस आहेत वरुण सरदेसाई ते देखील निवडणूक लढतील, तर दहिसर इथून तेजस्विनी घोसाळकर या निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे एकूणच ठाकरेंच्या दृष्टीने ही सगळी तयारी सुरू झालेली आहे आणि मुंबईकडे ठाकरेंचं लक्ष आहे आणि त्या दृष्टीनेच आतापासून तयारीला सुरुवात झालेली आहे। आणि जी माहिती समोर येते त्यानुसार 36 पैकी 25 जागा ज्या आहेत त्या ठाकरे लढवण्याच्या तयारीत आहेत। निश्चित देवेंद्र, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।